शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामुळेच मेट्रोचं काम थांबलं नाही. कोविडच्या काळात आरे कारशेडचं काम थांबल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हणत भाजपवर जोरदार पलटवार केलाय. कांजूरमार्गची जागा भाजपनं अदानीला दिली. शिवसेनेचा आरेमधील कारशेडला आजही विरोध असून उद्धव ठाकरेंच्या काळात एकही दिवस मेट्रोचं काम थांबलं नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमधून केलेला आहे. कोविड काळामध्ये मेट्रोचं काम बंद होतं असंही टू द पॉइंट मधून आदित्य ठाकरे यांनी दावा केलेला आहे. भाजप मेट्रोबाबत खोटे आरोप करत असून भाजपनं समोरासमोर येऊन आरोप करावेत असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलंय. कांजूरमार्गला कारशेड झाली असती तर ती इतर मेट्रो मार्गांना उपयोगी पडली असते असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. पण भाजपनं कांजूरची जागा अदानीच्या घशात घातल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी टू द पॉइंट मधून केलेला आहे. मेट्रोचं काम सुरू होतं, त्याला विरोध करण्याचं काम शिवसेनेने चला मला दाखवा. मेट्रो जेव्हा आम्ही करत होतो, जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा आम्ही जो विरोध केला होता तो आरेच्या कारशेडला केला होता आणि तो विरोध आजही कायम आहे. आमचं सरकार आल्यानंतर ती कारशेड आम्ही कांजूरमार्गला हलवली होती आणि त्या एका जागेमुळे आपण ही जी मेट्रो लाईन 3 आहे त्या 6ला जोडू शकत होतो, 4ला जोडू शकत होतो, 14ला जोडू शकत होतो. पूर्ण MMR ह्याच्यात कव्हर झाला असता. ही एक विजनरी मूव्ह होती. भाजपने काय केलं, ती जागा लिटिगेट करून ठेवली. तिथे केस टाकली की ही सॉल्ट कमिशनरची जागा आहे. तिथे जी आम्ही 800 एकर जंगल वाचवलं तिथे पुन्हा आज त्या परत आरेच्या जंगलात त्यांनी ती कारशेड आणली आणि ही लिटिगेशन उठवलं आणि ती जागा दिली अदानीला. मग फायदा कोणाचा झाला, मुंबईचा झाला की अदानीचं झालं? आणि परत तुम्हाला मेट्रो सुरू झाली. परत तुम्हाला सांगतो, मेट्रो 3 असेल, मेट्रो 6 असेल, जी काही कुठे सगळ्या मेट्रो जे असतील, एकही दिवस मेट्रोचं काम आमच्या सरकारच्या वेळी थांबलं नव्हतं, कोविडच्या वेळी थांबलं नव्हतं. आणि हेच मी भाजपला सातत्याने सांगतोय की खोटं बोलायचं असेल तर एवढी तरी हिंमत करा, माझ्या समोर या, समोर बसा आणि खोटं बोला. कदाचित बोलूही शकतात कारण ते खोटं जागतिक पातळीवर बोलतात. पण मेट्रोचं काम एक दिवस सुद्धा थांबलं नव्हतं. पण आज मुंबईची प्रगती ही भाजप थांबवत आहे.